दीपक कासेकर जो हैं शिवसेना के विधायक, वो लाइव केसरकर वो प्रेस कॉन्फ्रेंस कर रहे हैं। काही निर्णय व्हायला लागतात, त्यांचे काही अधिकार असतात, त्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सीज आहेत, आपल्या राज्यामध्ये विविध कामं व्हावी अशी त्यांची अपेक्षा असते आणि ते सरकार चांगलं चालावं जी आपली जबाबदारी आहे. म्हणून आम्ही अनेक वेळा सुचवलेलं होतं आमच्या पक्षप्रमुखांना की आपण एक निर्णय घेऊया की ज्या युतीमध्ये आपण लढलो त्याच्याच बरोबर आपण राहूया, असा एक निर्णय सर्व आमदारांनी मिळून घेतलेला होता. प्रत्येक दिवस आम्ही उद्धव साहेबांना हे सांगत होतो आणि आमची अशी अजून सुद्धा समजूत आहे की पुढे सुद्धा ते आमचं ऐकतील, कारण ज्या वेळेला एवढी लोक सांगतात, एवढी लोक एकत्र येतात, त्यावेळेला त्याच्यामध्ये काहीतरी सबस्टन्स असणार, म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी असं आहे की जे सर्व लोकांना खटकलेलं आहे आणि याच्यामध्ये कोणी आम्हाला सांगितलेलं नाही की तुम्ही असं करा. आम्ही स्वतःहून हा निर्णय घेतलेला आहे आणि शिंदे साहेब हे मुळातच आम्हाला नेते म्हणून आदरणीय उद्धव साहेबांनी दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या संपर्कामध्ये सर्व आमदार होते आणि सर्वांनी मिळून ठरवलं की आपण आपलं जे मत आहे हे आपण मत असंच ठेवावं आणि आम्ही आमचं मत तसंच ठेवणार आहोत. जे 2/3 बहुमताचा जो विषय आहे हा कॉन्स्टिट्युशनल रिक्वायरमेंट आहे की घटनात्मक तरतूद अशी आहे की तुम्हाला तुमचं मत वेगळं मांडायचं असेल तर तुम्हाला ते 2/3 बहुमत लागतं आणि ते 2/3 बहुमत आमच्याकडे आहे आणि त्याच्याचमुळे ज्या मीटिंग पूर्वीचे नेते बदलण्याच्या संदर्भात सुद्धा ज्या मीटिंग झाल्या त्याच्यामध्ये 16 ते 17 आमदार उपस्थित होते. त्यावेळेला एखाद्या पक्षाचं रजिस्ट्रेशन होतं, त्यावेळेला जेवढे निवडून आलेले आमदार असतात सगळे आपल्या पक्षाचं आणि त्या गटाचं रजिस्ट्रेशन करतात. त्याच्यामध्ये आमची संख्या 56 होती, आता ती 55 झालेली आहे आणि 55 आमदारांचा नेता बदलायचा असेल तर तो 16 लोक एकत्र येऊन तो नेता बदलू शकत नाहीत आणि त्याच्यामुळे जो काय निर्णय आदरणीय उपाध्यक्षांनी दिलेला आहे त्या निर्णयाला आम्ही चॅलेंज करणार आहोत कोर्टामध्ये आणि तो निर्णय आम्हाला मान्य नाही आणि घटनात्मक दृष्ट्या सुद्धा ज्यांच्याकडे 2/3 बहुमत असतं त्यांना आपला नेता निवडण्याचा अधिकार आहे आणि शिवसेना हा जो पक्ष आहे आपल्या विधिमंडळातला त्याचं नेतृत्व आदरणीय शिंदे साहेब करतायत. कोणीही आपला पक्ष सोडलेला नाहीये आणि पक्षाचं नाव काय असेल तर आम्ही अनेक लोकांची चर्चा केली, हे पक्षाचं नाव नाही आहे. आम्ही स्वतःला काय म्हणायचं की आम्ही असंच म्हटलं की शिवसेनेपेक्षा आम्ही वेगळे आहोत का? चर्चा हो रही है. बाळासाहेबांचा विचार मांडणारी लोक आम्ही आमच्याकडे म्हणताना तो हम बाला साहब के विचारों को मानते आए हैं. अपने सदस्य आहेत या सदस्यांच्या 2/3 जास्त असतात त्याचे नेते हे तो हमारे जो विधायक दल है उनकी संख्या 2/3 से ज्यादा है और हमारे नेता एकनाथ शिंदे हैं. तो दीपक केसरकर ने डिस्क्वालिफाय बातें रखी हैं. हे जे बोललं जातं कोणीही अँटी डिफेक्शन लॉ वाचून बघावा, त्याच्यामधल्या ज्या तरतुदी आहेत जो तुम्हाला जर पक्षाने सदस्यता विधायकों की सदस्यता रद्द करने की बात हो रही है तो उसके लिए दल बदल कानून जो है उसको देखना चाहिए. विधानसभेमध्ये तरच तुम्हाला डिस्क्वालिफिकेशन अट्रॅक्ट होतं. परंतु उसमें जो इस विप को आधार बनाया जा रहा है वो विप जो है वो विधान भवन की कार्रवाई के लिए होता है, न कि पार्टी की बैठक के लिए. योग्य नाही असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीत इसलिए जो वहाँ पर अर्जी दी गई है वो अपने आप में गलत है. आमच्यामध्ये एक उपसभापती होतात, आमच्यापैकी एक अध्यक्ष होतात आणि आमच्यापैकी एक उपाध्यक्ष होतात, परंतु आमच्याबरोबर जो विधायक चुनकर आते हैं तो बदलतो आणि उन्हीं में से कायदेशीर अधिकार प्राप्त होतो. सभापति या फिर स्पीकर होते हैं. उपाध्यक्ष, अध्यक्ष किंवा सभापती, उपसभापती होतात. त्याच्यामुळे त्या पदाचं मान आहे, ती शान आहे, ते कायम महाराष्ट्रामध्ये ठेवली जाणार याची मला स्वतःला खात्री आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं. तो ये जो उप सभापति सभापति बनाए जाते हैं उस पद की एक गरिमा है, उसको बनाए रखने की जरूरत है और बनाए रखा जाएगा ऐसी मुझे उम्मीद है. और चूंकि हमने कोई पार्टी नहीं छोड़ी है, हम जो महाराष्ट्र में बताया जा रहा है कि हमने पार्टी छोड़ी है, गद्दारी की है, तो ये बिल्कुल गलत है. लोगों को जो सड़कों पे उतारा जा रहा है वो भी गलत है
हम महाराष्ट्र की पूरी जनता को, महाराष्ट्र के सभी शिवसैनिकों को आह्वान करते हैं कि आप लोग सड़क पर मत उतरिए। आपको जो बताया जा रहा है वो सही नहीं है, परिस्थिति बिल्कुल अलग है। ये आप समझने की कोशिश कीजिए। किसी भी परिस्थिति में हम लोगों ने बाला साहब ठाकरे का विचार नहीं छोड़ा है, हम उन्हीं के विचार को आगे लेके जा रहे हैं और इस माध्यम के जरिए हम बताना चाहते हैं। पहले जरा मराठी में मैंने जी बात दीपक जी, एक प्रश्न सरकारचा समर्थन कधी काढणार आहे त्याबाबत काही निर्णय झाला का? सर मैं गुवाहाटी से हूँ जी सलाम का हिंदी में काढण्याबाबत काही निर्णय झाला? सर पहले हिंदी में थोड़ा जानकारी मिलने से अच्छा था। जरा सुनिए, मैं बाद में हिंदी में बात करूंगा। जो हिंदी के क्वेश्चन है, आप हिंदी खत्म होने के बाद हिंदी के क्वेश्चन पूछिए। अंग्रेजी जो है सर पहले आप मराठी पूरा खत्म कर दीजिए। हाँ, मराठी का ये हमारे स्टेट से बोल रहे हैं। दीपक जी बाळासाहेबांचं नाव वापरायचं नाही सर ठराव शिवसेनेने नाव तुम्ही देऊ शकत नाही, शिवसेना नाव तुम्ही वापरू शकत नाही। आम्ही शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेलो आहोत, त्याच्यामुळे आमच्याकडे 2/3 बहुमत असल्यामुळे आम्ही शिवसेनेचेच सदस्य आहोत, शिवसेनेच्या विधिमंडळाचे सदस्य आहोत। दीपक जी से आए हैं, दोस्त यही हमारा बहुमत है, इसीलिए हम शिवसेना के ही हैं और तो बाला साहब का नाम इस्तेमाल करने का अधिकार हमारा है। विधायकों को दी गई नोटिस के बारे में सवाल पूछा जा रहा है। मैं तो आपको रिक्वेस्ट करता हूँ कि मेरा मराठी में जो कहना था वो मराठी का कहना खत्म हुआ है। जब मैं हिंदी में बात करूंगा तो हिंदी के जो क्वेश्चन है उसका आंसर करूंगा, और जब अंग्रेजी में बात करूंगा तो अंग्रेजी के जो क्वेश्चन है उसका भी जवाब दूंगा। हमारे पास पूरा समय है, लेकिन शॉर्ट में प्रश्न पूछिए, मैं हर एक का जवाब। ठीक है सर, ठीक है सर हिंदी में एक बार बोल दीजिए। लाइव जा रहे हैं आप, हिंदी में एक बार बोल दीजिए। आप पहले में ज्यादा कदम बोलते हैं। मराठी का सवाल उसका सवाल दीजिए जो मराठी वालों ने सवाल किया उसके पहले जवाब हिंदी में घेणार आहे? नोटिसा मिळाल्यात का? हे बघा, नोटिसा मुळात कशाबद्दल काढल्या तर आताच मी तुम्हाला सांगितलं की फ्लोर ऑफ द हाऊसवर एखादा जर व्हीप काढलेला असेल तर तो व्हीप मोडला तरच त्याच्यामध्ये डिस्क्वालिफिकेशन किस तरह निकाली गई है। जैसा कि मैंने बताया कि 2/3 अगर मेजॉरिटी है तो व्हीप जो निकाला गया हम उसके खिलाफ वो बनता नहीं है। तो जो नियम है दल बदल कानून के तहत तो वो उनके पक्ष में नहीं जाता है, तो इस तरह से व्हिप को बदला नहीं जा सकता है। आता त्याच्यामध्ये माझी अशी विनंती आहे की हे सगळं झाल्यानंतर जे काही मेरा ऐसा निवेदन है त्याचे अधिकार शिंदे साहेबांना दिलेले आहेत। शिंदे साहेब आपल्या पक्षाच्या सुद्धा संपर्कामध्ये कि ये सब होने के बाद जो भी अधिकार है उनको हमने एकनाथ शिंदे जी को दिया है। जो भी बोलना है हा पाठिंबा नाही, पाठिंबा नाही बद्दलही सवाल उपस्थित करण्यात आलेले आहेत, याबद्दल तुमची प्रतिक्रिया? प्रस्ताव विधानसभा उपाध्यक्षांसंदर्भात आपण एक वेळा एक प्रश्न विचारला तर त्याची उत्तर देऊ शकेन। त्याचा आम्ही विचार करू। असं काय आमचा मुळात स्थापन झाल्यानंतर हा प्रश्न अशी तक्रार निवडणूक आयोगाकडे करणार आहे शिवसेना, त्याबद्दल तुमचं म्हणणं काय आहे? बाळासाहेबांचं नाव वापरायचं नाही, त्यांनी जर तशी केली आणि निवडणूक आयोगाने तशा सूचना दिल्या तर त्याचं पालन केलं जाईल। मग हा अँटी डिफेक्शनचा प्रश्न आहे, डिफेक्शनचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये जे लिहिलेलं आहे की तुम्ही फ्लोर ऑफ हाऊसवर विरोधी मतदान करू शकत नाही किंवा दुसऱ्या पक्षात जाऊ नये, आमच्यापैकी
स्पष्ट प्रश्न आहे तुम्ही शिवसेना पक्ष तुम्ही कोई भी हम दूसरे पार्टी में नहीं गए हैं। आपण शिवसेनेचा पाठिंबा काढून घेणार आहात का? याला जोडून सर असा प्रश्न आहे याला शिवसेनेचा आम्हीच मुळात आणि याला शिवसेना जोडून आहोत असा ना. प्रश्न आहे, एकनाथ आवाज शिंदे उठवा. काय विधिमंडळ पत्रकार परिषद पक्षामध्ये क्या शिवसेना से समर्थन वापस लेंगे? दीपक केसरी कहना है कि शिवसेना में हम खुद हैं, हम ही शिवसेना हैं, शिवसेनेमधून निवडून आलेलो तो हम किससे समर्थन वापस लें? हम तो खुद शिवसेना हैं। त्याचे नेते शिंदे साहेब होते, त्यांना कोणीतरी काढण्याचा प्रयत्न केला म्हणून आम्ही 2/3 हमारा विधायक दल के नेता एकनाथ शिंदे जी हैं, आमचे गटनेते बहुमत हैं, उनको निकालने की कोशिश की गई है, तो हम जब जरूरत होगा तब अपना बहुमत साबित करेंगे। शिवसेना हायजॅक केली शिंदेनी असं म्हटलं जातं यावर उत्तर अपेक्षित आहे तुमचं? शिवसेनेला कोणीही हायजॅक केलेले नाही. आम्ही शिवसेनेच्याच विचाराचे शिवसेना को आहोत, किसी ने भी हाईजैक नहीं किया है। विचाराचे आहोत. हम शिवसेना के विचार के ही हैं, बाला साहब ठाकरे के विचार के हैं। या राष्ट्रवादी शिवसेना हाईजैक करने की जो बात की जा रही है वो कांग्रेस और एनसीपी ने की थी। आमच्या आमदारांना पराभूत करण्याचा प्रयत्न केला. उन्होंने कोशिश की थी पार्टी को हाईजैक करने की, हम लोग पराजित करने की। म्हणून हा निर्णय घेतलेला आहे. इसी आज न उद्या आमचा इसी परिस्थिति को देखते हुए पार्टी को बचाने के लिए हमने ये कदम उठाया। दीपक जी महाराष्ट्रात पुन्हा कधी येणार आहात? आणखी दीपक जी गुवाहाटी हिंदी में एक छोटा सा सवाल है आपसे। प्रश्न आहे दीपक जी हिंदी में एक सवाल था मेरा हिंदी में एक सवाल था करतो. माझ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या बांधवांना माझी विनंती आहे, मी हिंदीला एक सवाल करतो, मी विषयावर आता हिंदीचे जे प्रश्न आहेत त्याला मी उत्तर देतो. इंग्रजीच्या दीपक जी त्याआधी माझा जेवढा वेळ केसरकर अब हिंदी में बात करेंगे, हिंदी के सवालों का जवाब देंगे। आलेल्या आहेत त्या नोटिसांना उत्तर दिलं जाईल. त्याला प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस असतं. आम्ही बाहेर नोटिस जो हमें दी गई है उसका उत्तर दिया जाएगा। आज शनिवार और कल रविवार है, इतनी अर्जेंसी में नोटिस दी गई है, इतनी अर्जेंसी की आवश्यकता नहीं थी। शनिवार रविवार है, छुट्टी का दिन है, हम उनसे पत्र लिखेंगे और उनसे और समय मांगेंगे। ओढून काढून हा ऍक्ट लावण्याचा प्रयत्न करणार. और मुझे विश्वास है कि जब एंटी डिफेक्शन कानून हमारे पे लागू ही नहीं होता है तो फिर इस तरह की कार्रवाई बनती नहीं है।